मध्ये ज्यांनी मदत केली आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी मात्र केला जातोय. मनापासून आपले धन्यवाद आहेत. विनोद दौलत साहेब, भुवन साहेब, गोठेगावचे रहिवासी. या जाऊयात आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी अल्पेशजी जोशी जॉन्टी यांचा आवाज. पहिल्याच चेंडूवरती इकडे पाहायला भेटलं, चांगली झेल पाहायला भेटली, मोठं वादळ इकडे कुठेतरी मोठा धक्का आपल्याला पाहायला बसतोय. आदित्य नावाचा वादळ इकडे संपुष्टात येताना आपल्याला पाहायला भेटतोय, ज्याने कालच्या दिवसात आणि आजच्या दिवसामध्ये बहरदार खेळली होती. आता त्याला गोल्डन डकचा शिकार होताना आपल्याला पाहायला भेटतोय. डीजे त्यालाच पहिल्याच चेंडूवरती गोल्डन डॉगचा शिकार करताना आपल्याला पाहायला भेटलं आणि खरोखरच चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल युवराज यांची. पाहूया लेफ्ट हँड बॅटर सज्ज झालेले आहेत, पाहूया किती धावसंख्या उभारतात. मोठा धक्का, मोठा अदरा पाहायला भेटलेला तर आहे. शॉर्ट ऑफ लेन चेंडू त्याला पॉइंटच्या दिशेने मारलाय, चेंडू सरळ चाललाय, वन बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. आदित्य नंतर आलेला अभिजित त्याने पहिल्याच चेंडूवरती दाखवून दिलं की आदित्य गेला तरी मी बाकी आहे, आणि त्या पद्धतीने पहिल्याच चेंडूवरती प्रहार करताना एक चौकार देखील त्याच्या बॅटीतून आपल्याला पाहायला भेटलाय. आता पाहूया पुढील 3 षटक कशारीत्या हाताळले जातील, बघणं योग्य राहणार आहे. पाहूया पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने वन बाउन्स, चेंडू सरळ निघून गेलाय, सीमारेषा पार, चौकार. फटका पाहायला भेटला, पुढे केलेला चेंडू पाहायला भेटला, कुठेतरी साजेसा फटका देखील आपल्याला पाहायला भेटला. पुन्हा एकदा बाहेर येऊन मारण्याचा प्रयत्न, एज कमबॅक इथे करताना युवराज देखील पाहायला भेटला आणि विकेटचा पतन होतोय. अभिषेकची खेळी देखील इकडे संपुष्टात येते. देऊया एक संधी डीजेला. सामने आधी आपण चांगली खेळी त्यांच्या बॅटीतून देखील आपल्याला पाहायला भेटली. तेच फलंदाज आता बॅटिंगसाठी आलेले आहेत. पाहूया कशा पद्धतीने स्कोर कार्ड चालू जाते, कारण स्कोर कार्ड वर आपण पाहतोय 4 चेंडूची खेळी झालेली आहे आणि 4 चेंडूवरती धावा गोतल्या गेल्यात त्या 8. अभिजित आपल्याला चांगली खेळी करताना पाहायला तर भेटत होते, परंतु कुठेतरी कमबॅक गोलंदाजाने केलेला आहे. पुन्हा एक पंचांनी हात समांतर केलेत, वाईटचा इशारा दिला, एक अतिरिक्त धाव इकडे स्कोर कार्ड वर ऍड होते आणि चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल युवराज यांची. 2 चौकार जरी आले असतील तरी एक महत्वाचा गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरले. तर आदित्य नावाचा वादळ, तदनंतर आपण पाहिलं अभिजित नावाचं चांगला खेळत होता, त्याला देखील बाद करण्यामध्ये यश आलंय. लेगच्या दिशेने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा पंचांनी हात समांतर करून सांगितलंय हा देखील अतिरिक्त चेंडू तुम्हाला फेकावा लागेल. तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. या षटकामध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला भेटला. संघाची धावसंख्या आपण पाहतोय स्थिरावलेल्या ठिकाणी 10 या आकड्यावरती ही धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते. आपण पाहतोय मंडलगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशन आयोजित
कुणबी चषक 2026 चा थरार पुन्हा एकदा पहा. एलिव्हेशन कमी पाहिलं, झेल होईल का? परंतु चांगली झेल इकडे पाहायला भेटते. गडी होतोय, बाद शिकान नावाचा वादळ देखील येतोय संपुष्टात. देऊया एक संधी डीजेला, ऐकूया एक सुमधुर संगीत. डीजे राज. नक्कीच आता श्रीकांत यांची जागा भरून काढण्यासाठी आपण नवीन बॅटर पाहतोय विराज यांना. तुम्हाला थांबावं लागेल, कुठेतरी पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. तू चल मै आई या पद्धतीचे खेळ आपल्याला पाहायला भेटतोय. पुढचा चेंडू पाहूया कशा रीती हाताळला जातोय. समोरच्या दिशेने मारलेला फटका, वीरेंद्र सेवकची आठवण देणारा फटका आणि चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषा पार. चौकार. पाहूया या षटकामध्ये किती धावा येतात. पुन्हा एकदा पुढे केलेला चेंडू पाहायला भेटला. झेल होईल का? कॅच बनी, मॅच बनी, कॅच बनले आणि मॅच पण बनले. तू चल मै आई या प्रकारचं इकडे आपण पाहतोय. पहिला आदित्य, अभिजित, त्यानंतर श्रीकांत, आता आपण पाहतोय चेतन यांना बाद होताना. म्हणजे लागोपाठ गडी बाद होत आहेत. कुठेतरी तुम्हाला पार्टनरशिप करावी लागेल, कारण एक चौकार आलेला होता या षटकामध्ये. तुम्हाला कुठेतरी संयमी खेळी करणं गरजेचं होतं. 18 चेंडूचा खेळ आहे. 18 चेंडू मध्ये तुम्हाला जर का सामोरील संघाला चांगली धावसंख्या उभारून द्यायची असेल तर तुम्हाला जवळजवळ 45 ही धावसंख्या, 45 ते 50 ची धावसंख्या गाठावी लागेल. कारण त्यांच्याकडे देखील एक चांगला फलंदाज साईराज सारखा एक मातंबर खेळाडू देखील आहे, ज्याच्या विक्रम आहे. कालच्या दिवसामध्ये 6 चेंडूवरती 6 षटकार त्याच्या बॅटीतून देखील पाहायला भेटलेले. आदित्यच्या देखील आपल्याला पाहायला भेटलेले 5 चेंडूवर 5 चौकार, 6व्या चेंडूवर षटकार आलेला, 7व्या चेंडूवर देखील षटकार आलेला. परंतु या तिसऱ्या फेरीतील सामन्यामध्ये आपल्याला गोल्डन डकचा शिकार होताना पाहायला भेटलं. पाहूया पुन्हा एकदा साईराजचा तिसरा चेंडू कशा पद्धतीने हाताळला जाईल. लेफ्ट हँड बॅटर आपण पाहतोय मंदार यांना. आता धुरा सांभाळावी लागेल या दोघांना. चला जास्त वेळ घ्यायचा नाही. ऑफ स्टिक वर केलेला चेंडू पाहायला भेटला, थोडासा बाहेर केलेला चेंडू आणि पंचांनी इकडे नियम क्रमांक 22 समांतर हात करून वाईटचा इशारा इकडे आलेला आहे. साईड चेंज केलेली आहे. पाहूया कशा रीत्या पुढे गोलंदाजी होईल. आपण अतिरिक्त धावा या 2 षटकांमध्ये पाहायला भेटलेल्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. ओहो, थोडासा फिंगर रोल केलेला चेंडू पाहायला भेटला. काय होईल, काय घडेल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न बॉलर थ्रू मध्ये, परंतु एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. या एक धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 16 या आकड्यावरती. आदित्य बाद झाल्यानंतर कुठेतरी संघाला आपल्याला थोडं पुढे जाताना पाहायला भेटतोय. परंतु तुम्हाला चांगली खेळी करावी लागेल. षटकारने मॅच जिंकता येते असं काही नाहीये. तुम्हाला चौकाराने देखील मॅच होऊ शकते. पुन्हा एकदा पहा, चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. खोलवर टप्प्याचा चेंडू, त्याच्यावरती देखील एक धाव येताना आपल्याला पाहायला भेटते. आणि नक्कीच कुणबी चषक 2026 मधील आपण पहिला तिसऱ्या फेरीतील सामना आपल्याला पाहायला भेटतोय, जिकडे आपण पाहतोय एक साइडला उंबरशेत संघ आहे तर दुसऱ्या साइडला आपण पाहतोय गोठेगाव संघ. पाहूया काय होईल, काय घडेल शेवटच्या चेंडूपर्यंत. पुन्हा एकदा बाहेरच्या दिशेने कट केलेला चेंडू पाहायला भेटला. फिंगर रोल केली जाते युवराजच्या गोलंदाजीमध्ये. आतापर्यंत 5 चेंडूचे खेळ झालेले आहे. शेवटचा चेंडू असेल, पाहूया कशा पद्धतीने हाताळेल. आणि नक्कीच चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. या षटकामध्ये 7 धावा खर्च करताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. युवराज पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. थोडासा शॉर्ट सिलेक्शन मध्ये आपल्याला कमी शक्ती पाहायला भेटली, परंतु एक धाव पूर्ण. बघता बघता दुसरी धाव देखील इकडे कंप्लीट करण्यात आलेली आहे. या दुसऱ्या धावेने संघाची वैयक्तिक धाव संख्या जाऊन पोहोचली 19 या आकड्यावरती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण धाव संख्या पाहतोय 19. देऊया एक संधी डीजेला, ऐकू एक सुमधुर संगीत. डीजे.
शेवटचा षटक असेल. तुम्हाला फलंदाजी करावी लागेल, चांगले फटके मारावे लागतील. आतापर्यंत 19 धावसंख्या झालेली आहे. आता या षटकामध्ये जवळजवळ जर का 15 धावा आल्या तर कुठेतरी एक चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकता. पाहूया काय होतंय, काय घडतंय. दुपारचा सत्र आहे. दुपारच्या सत्रामध्ये टायमिंग प्रॉपर करणं गरजेचं असणार आहे फलंदाजांसाठी. पाहूया काय होतंय, काय घडतोय, काय बिघडतोय. नक्कीच आपण पाहतोय कुणबी चषक 2026. हो हो, चांगला फटका सजवलाय. वन बाउन्स, सरळ चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार, चौकार. वळलेलं नागाच्या पिळा का त्याच पद्धती गोलंदाजी. फलंदाज जर का पुढ्यात चेंडू केला तर नक्कीच तुम्हाला फटका चांगला पाहायला भेटेल. पुन्हा एकदा पहा, चांगला फटका पाहायला भेटतोय. चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषा पार, षटकार. आता विराटच्या बॅटिंगमधून आपल्याला चांगली धावसंख्या पाहायला भेटते. पहिल्या चेंडूवर चौकार आला, दुसऱ्या चेंडूवर षटकार आपल्याला पाहायला भेटतोय. अजून पुढील देखील 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 10 धावा आलेले आहेत. अजून पुढील चेंडू 4 मध्ये किती येणार हे नक्कीच बघण्यायोग्य असणार आहे. संघाची वैयक्तिक धावसंख्या आपण होतोय 29 या आकड्यावरती जाऊन पोचलेली आहे. ओ त्रिफला डिस्ट्रॉय करून टाकले आहेत. क्लीन बोल्ड, क्लीन चिट. डीजे त्याच्या बॅटीतून आल्यात. आता उर्वरित 3 चेंडूवरती पाहूया कशारित्या राकेश सामोरे असतील, बॅटिंग साठी सज्ज होणार आहे. तर पाहूया राकेश कशा पद्धतीने आता ही बॅटिंग या 3 चेंडूमध्ये किती धावा गोळा करतात. कारण की विराज यांची चांगली फलंदाजी पाहायला भेटली आपल्याला. 2 चेंडू 6 धावा आपल्याला पाहायला भेटल्या. त्याच्यानंतर एक यॉर्कर बॉलवरती क्लीन बोल्ड झाले. त्याच्यानंतर आपण पाहू शकता राकेश यांनी जर का षटकार लगावला मोहन दुसार साहेब यांच्याकडून. पुन्हा एकदा त्रिफला डिस्ट्रॉय, क्लीन बोल्ड. डीजे भेटते या गोलंदाजावर. सरळ 2 चेंडूवरती 2 यॉर्कर आपल्याला पाहायला भेटले. त्या यॉर्कर वरती क्लीन बोल्ड देखील पाहायला. सार्थक यांना हॅट्रिकचा चान्स आहे. पाहूया हॅट्रिक होईल का. एक हॅट्रिक आपण पाहिलेली आहे, दुसरी हॅट्रिक या स्पर्धेची येईल का बघणं उत्सुकता असणार आहे. आयुष जाधव नावाच्या खेळाडूने नक्कीच एक हॅट्रिक घेतली होती. हो फुल टच चेंडू आहे, गॅपच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. 1 धाव पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धाव बघता बघता इकडे पूर्ण झालेल्या आहेत आणि या 2 धावेने संघ पोहोचलाय तो 31च्या घरामध्ये. पाहूया या षटकातील शेवटचा चेंडू असेल कशारित्या हाताळला जाईल. हो पुन्हा एकदा चांगला गॅपच्या दिशेने केलेला चेंडू. 1 धाव झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो फेकी झालेली आहे. फेकी चांगली आपल्याला पाहायला भेटते आणि गडी होतोय बाद. संघाची धाव संख्या झालेली आहे 32. जिंकण्यासाठी आव्हान असेल ते 33 धावांचं उंबरशेत संघाला. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला भेटली विराज कडून, तर चांगली गोलंदाजी या तिन्ही गोलंदाजांकडून आपल्याला पाहायला भेटली. एक युवराज असेल ज्या षटकामध्ये आपल्याला 10 धावा खर्च केल्या. साईराज असतील त्यांनी 9 धावा खर्च केल्या. तर सुहास असतील ज्याच्या आपण 1 मिनिटासाठी आपल्याला थांबेल कारण आपण या मंडळाकडे
तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनच्या माध्यमातून सुरू असलेला कुणबी चषकाचा हा सोहळा आणि आज असं व्यक्तिमत्व आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. अगदी पोलीस खात्यामध्ये जरी निवृत्त झाले तरी आजही समाजसेवी कामं ज्यांच्या माध्यमातून केली जातात. निवृत्त ACP गडोले साहेब इथे उपस्थित झालेत आणि त्यांचा सन्मान केला जाणार आहे. अगदी धडाडीचं म्हणजे पोलीस खात्यामध्ये दरारा देखील त्यांचा आपण पाहिलाय. अगदी आणि त्याच जोडीला आता जरी निवृत्त झाले तरी समाजाच्या उपयोगी पडणारी प्रत्येक कामं करण्याचा त्यांचा हेतू आहे आणि त्यांचा सन्मान इथे केला जातोय. आज अशी व्यक्तिमत्व आज या कुणबी चषकाच्या निमित्तानं आज आपण उपस्थित झाल्यानं त्यांचा सन्मान विशेष सन्मान हा केला जातो. एकदा टाळ्यांचा गजर साहेबांसाठी होईल. सर्वांना शिस्त लावे म्हणून आज साहेबांचं जे कार्य राहिलेले आहेत आणि ते महत्वाचं आहे आणि त्यांनी नेहमीच सांगितले बाबा पहिले खाकी बाद में बाकी. त्याच्यामुळे तिथे देखील आपलं योगदान दिलं आणि साहेबांचा हा विशेष सन्मान इथे केला जातोय. साहेबांशी फक्त चर्चा करणं इथे आपण आलात फक्त आपलं आपलं आपण मनोगत ऐकायला नक्कीच आवडेल कारण भरपूर सेवा आपण दिलेली आहेत. पण आज या कुणबी चषकाचा आणि पूर्ण मंडणगड तालुक्याचा असं म्हणावं लागेल ना एक गेट टुगेदर आहे. सर्वांच्या सोबतीनं आपण हा सोहळा साजरा करतोय. खरोखर अभिमान वाटतो की माझ्या मंडणगड तालुक्यातले सर्व युवा या मैदानावर आपला घाम आणि रक्त आणि बुद्धी पणा लावून खेळत आहेत. त्याचा खरोखर अभिमान वाटतो. अणवाणी पायाने खेळणारे आम्ही आता बूट आणि सूट घालून आपण खेळतोय. ही खरोखर प्रगती आहे आणि याचं लाईव्ह सर्व प्रक्षेपण होत आहे ते सुद्धा आनंददायी आणि सुखदायी आहे. आम्हाला घरात बसून सुद्धा ही मॅच बघता येते पाहता येते. खरोखर अवर्णीय असं हे कुणबी क्रीडा असोसिएशन हे चांगलं काम करत आहे आणि आम्हाला त्यांचा अभिमान आहे आणि आम्ही सतत त्यांच्या पाठीशी राहू हीच सदिच्छा पुढील वाटचालीस शुभेच्छा. आणि साहेब काय माहिती आहे म्हणजे प्रत्येकाला एकत्र आणण्याचं कधी कधी माध्यम असतं. आपल्या पूर्वजांनी सण उत्सव सुरू केले. मंडणगडनं काय केलं क्रिकेट एक माध्यम घेतलं सर्वांना एकत्र आणण्याचं. म्हणजे म्हणून मी नेहमी म्हणतो बाबा क्रिकेट तो एक बहाणा आहे असल में सबको साथ लाना आहे. सगळ्यांना एकत्र आणण्याचं हे माध्यम होतं आणि ते मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशननं केलेले आहेत आणि आज आपलं देखील मनापासून आभार आहे. आज महत्वाचा वेळ आपण दिलाय. आपण अजून एक सन्मान करतोय. साहेबांचे शुभस्य आपण पहिला नाणेफेक करूया त्यानंतर शुभ सन्मान केला जाईल. दोन्ही संघाचे कर्णधार येतील आणि जसा साहेबांनी उल्लेख केला होता बाबा अगदी अणवाणी पासून सुरू केला प्रवास आज सूट बुटामध्ये आलाय. कातलकोण हेड कातलकोणनं टॉस जिंकलाय. धावला निर्णय सांगा. बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तर महत्वाचा मॅच आहे समोरचे तितकाच प्रतिस्पर्धी आणि दुपारचं सत्र आहे. किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न होईल. आम्ही 30-35 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू कारण समोरचा संघ मोठा आहे त्यामुळे. नाही बघा समोरचा संघ मोठा आहे पण तुमचं पण उमेद मोठी ठेवायला हवी भाई. आपले भाई हौसले बुलंद रखिये. तुमचा त्यांचा संघ मोठा आहे तर तुमची झेप मोठी पाहायला पाहिजे. त्याकरता तुम्हाला शुभेच्छा असतील. कॅप्टन तुम्हाला आता बॅटिंग करायची अशा वेळेला किती धावांचा अगदी लक्ष ठेवण्याचा प्रयत्न. 40 ते 45 आमचं टार्गेट असेल कारण कालपासून बघतोय आमचे दोघे ओपनर खूप चांगल्या पद्धतीने खेळ घेत आहेत आणि दोघे सख्खे भाऊ आहेत आणि गावी असतात दोघे पण आणि गावाहून स्पेशल एक कुणबी चषक खेळण्यासाठी ते मुंबईला आलेत. तर त्यांच्यासाठी सुद्धा खूप आभार आणि गावाहून आल्याप्रमाणे ते आपला इथे खेळ दाखवत आहेत त्यामुळे आम्हाला त्यांचा अभिमान आहे आणि चांगला पूर्ण टीम आमची चांगल्या पद्धतीने खेळ करून जसं मी दुसऱ्या मॅचच्या वेळी सांगितलं होतं की आम्ही प्रत्येक जे कुणबी चषकाला आम्ही प्रत्येक टॉप 5 मध्ये असतो. गेल्या वर्षी टॉप 4 मध्ये होतो आणि यावेळी सुद्धा तोच आमचा उद्देश असेल की टॉपमध्ये राहण्याचा. टॉप बघा टॉप मध्ये राहायचं तर नॉनस्टॉप खेळायचं आणि तेच नॉनस्टॉप तुम्हाला खेळायचं. तुम्हाला देखील शुभेच्छा देतील. साहेबांना देखील विनंती आपण देखील आस्वाद घ्यायचा. या स्पर्धेचा आपण अजून एक शुभ सन्मान करणार आहोत. या स्पर्धेच्या निमित्तानं जर पाहिलं तर सचिनजी माळी यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या सौभाग्यवती या देखील आहेत वैशाली माळी ज्या पोलीस पाटील आहेत. कारण एक असं व्यक्तिमत्व सचिनजी म्हणजे लेखक कलाकार दिग्दर्शक अगदी हरवणारी
प्रत्येक म्हणजे पत्रकारापासून सगळं आणि या कुणबी चषकाचा मधला गाभा असं म्हणावं लागणार आहे. आणि अगदी या दाम्पत्याचा हा सन्मान आपण करतो. टाळ्यांचा गजर होईल. सचिनजी माळी आणि वैशालीजी माळी या दाम्पत्यांचा शुभ सन्मान केला जातोय. हे योग्य आहे. आपण देखील एखादं कार्य करतो त्यावेळेला अशा पद्धतीनं कार्य करतो, त्यामुळे हा सन्मान केला जातोय. सचिनजी माळी आणि वैशालीजी माळी यांचा सन्मान इथे केला जातोय. मॅचच्या दिशेने जाऊया. तिथे अल्पेश आहेत आमच्या जोडीनं. अल्पेश, सामना देखील तितकाच महत्वाचा आहे. आपण येतोय कॉम्बॉक्सच्या दिशेनं. हो, नक्कीच महत्वाच्या सामन्यामध्ये सायराजची फलंदाजी देखील तितकीच चांगली पाहायला भेटते. प्रत्येक चेंडूवरती घणाघाती हल्ला चढवला जातोय. इकडे आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 24 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय विराज याच्याकडून गोलंदाजीवर 33 धावांचं आव्हान आहे. या 33 धावांमध्ये पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला भेटतं 24 धावा झालेल्या आहेत. 5 चेंडूमध्ये 24 धावा झालेल्या आहेत. पाहूया काय होईल, काय घडेल पुढील चेंडूवरती. नक्कीच पुन्हा एकदा स्वीप करायचा प्रयत्न, परंतु थोडंसं कुठेतरी मागे खेचलेला चेंडू आणि हलका चेंडू पाहायला भेटला. निर्धाव चेंडू पाहायला भेटला. एक षटक संपलेला. एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 24 या धावसंख्येवरती. देऊया संधी डीजेला. ऐकूया एक सुमधुर संगीत. डीजे. आता गरज असेल 12 चेंडू आणि 9 धावा. पाहूया कशा रीत्या गोलंदाजी होईल. तुम्हाला मंदार यांना नवीन गोलंदाजला पाहतोय आपण. 12 चेंडू 9 धावा. तिसऱ्या फेरीत तुम्ही सामना खेळताय. तुम्हाला चांगलं करावं लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. तुम्हाला कुठेतरी माइंडसेट गोलंदाजी करणं योग्य ठरणार आहे. पुन्हा एकदा पहा, पंचांनी नो घोषित केलाय आणि त्या नो वर पण गेलाय षटकार. चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषा पार. षटकार. डीजे. पुढे येऊन डान्सिंग डाऊन मारण्याचा प्रयत्न. पहा, गॅपच्या दिशेने गेलेला चेंडू आहे. एक धाव पूर्ण केलेली आहे. आता आपण पाहू शकता सामना सुटतोय तो इक्वल मध्ये. 32 धावा झालेल्या आहेत. 32 धावा गोटेगाव संघाने देखील केलेल्या आहेत, परंतु आपला कंपल्सरी चेस असतो त्या कारणाने पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चांगला चेंडू आपल्याला पाहायला भेटला. कालांतराने की नाही, परंतु चांगला चेंडू पाहायला भेटला. सायराजाच्या विरुद्ध करताना गोलंदाजी नक्कीच आपण पाहतोय. पुन्हा एकदा मोठा फटका. पायातला चेंडू सरळ उडवून लावलाय सीमारेषा पार. षटकार. चला, तिसऱ्या फेरीतील सामना झाला. एक साइडला होतं गोटेगाव, तर दुसऱ्या साइडला होतं उंबरशेत, आणि त्या सामन्यामध्ये विजेता संघ ठरलाय तो उंबरशेत अ संघ. लगेचच साईराज आपण वरती यायचंय आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचंय. सन्माननीय दत्ताराम बाईतजी इकडे आलेले आहेत, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. त्यांनी देखील मंचाजवळ यायचं आहे. तुमचं देखील इकडे सत्कार केला जाणार आहे. विकासजी रटाटे साहेब यांच्या हस्ते हा सत्कार होणार आहे. सन्माननीय दत्तारामजी बाईत साहेब यांचा सत्कार करतील विकास शेठ रटाटे साहेब. मायेची शाळ